तर मित्रांनो आपण त्या दिवशी आरो विषयी माहिती सांगितली, म्हणजे आरोचा जो 4 मॉडेल आहे त्याच्याविषयी माहिती सांगितलं. तर मी आज तुम्हाला किचनची चिमणी आहे, जी आपण चिमणी बसवणार आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये किचन हुड म्हणतो. तर त्याचा जो पॉइंट आहे तुम्हाला दाखवतो मी पॉइंट. हा जो पॉइंट आहे 2 मॉडेलचा, तर बघा ह्याला पण सेम आहे वायरिंग, जसे की आपण बाथरूमच्या 16 एम्पियरला बसवतो तशी सेम वायरिंग आहे. फक्त जिथं तिथं ते 16 एम्पियर सॉकेट बसणार आहे, तिथं फक्त आपण 6 एम्पियरचं सॉकेट बसवणार आहे. बघू शकता तुम्ही सेम वायरिंग आहे, फक्त तिथं आपण पिवळी फेस घेतलेली तर इथं आपण निळी फेस घेतलेली आहे. आणि ह्याला जे सॉकेट बसणार आहे ते ह्या प्रकारचं सॉकेट बसणार आहे. सेम आहे, सेम सिम्बॉल, सेम सगळं सेम आहे. तर बघू शकता इथं पण सेम आहे. हे आर्थिंगचा सिम्बॉल बघू शकता, हे आर्थिंगचा सिम्बॉल, हा लाईन, हा जो खालचा टर्मिनल आहे ह्याला आपण लाईन म्हणतो, आणि हा न्यूट्रल आहे. एनचं सिम्बॉल बघू शकता, एन लिहिलंय, ह्याला एल लिहिलंय, आणि हे बघू शकता हे वरचा सिम्बॉल आहे तो अर्थिंगचा आहे. तर सेम वायरिंग असणार आहे. तर बघू आपण पुढच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. आपण किचन पूर्ण जे किचन मध्ये वॉशिंग मशीन आहे, परत फ्रीजचा पॉइंट आहे, त्याच्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मित्रांनो, टेक केअर.